15 ऑगस्टसाठी ना आज स्पेशल असं मी जेवण बनवलं आहे. आता अजून चपात्या करायच्या आहेत माझ्या. वांग बटाट्याची मस्त अशी रस्सा भाजी केली आहे. त्यानंतर मसाले भात केला आहे. पापड मी अजून तळणार आहे. उडदाचे नाही लिज्जत पापड तळणार आहे. आणि सत्यजित जिलेबी आणणार आहे. बघूया आता कधी येतोय काय. पण तोपर्यंत मला आता भूक लागली आहे. जवळजवळ आता 12:30 वाजलेत. 1 वाजता मी जेवण करणार चपाती झाल्यानंतर. आणि नंतर जिलेबी जर आणली तर आज जिलेबी खायचं आहे, काय मोह आवरणार नाही. डायरेक्ट थोडंसं आज मी बाजूला ठेवणार आहे. आणि छान असा सकाळचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आज 15 ऑगस्ट दिवशी ना मी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. माझ्या काही शालेय जीवनातल्या आठवणी, मुलं लहान असतानाच्या त्यांच्या शालेय जीवनातल्या काही आठवणी, असं बरंचंच काय काय त्या व्हिडिओमध्ये आहे. तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आत्ताचा व्हिडिओसुद्धा कसा होतो हे अगदी नक्की कमेंट करून सांगा. चला आता जेवण फक्त मला चपाती करायची राहिल्यात, तर ते झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. आजचं 15 ऑगस्ट दिवशीचं स्पेशल असं ताट मसाले भात केलं आहे 15 ऑगस्ट निमित्त. तसा तर 26 जानेवारी 15 ऑगस्टला नेहमी मी करते. आणि इथं मस्त अशी ही वांगा आणि बटाट्याची पातळ भाजी, चपाती अजून करायची आहेत. मस्त असं हे ताट तयार आहे बघा. कसली मस्त भाजी झाली आहे. भात झाला आहे आपला इथं, छान असं झाला आहे भात. छोट्या छोट्या 2 चपात्या केल्यात मी. आज दही घेतलं आहे जेवणामध्ये. आणि हे माझं ताट आहे. सत्यजित अजून आलेला नाही. आणि जिलेबीसुद्धा अजून नाही आहे. माहीत नाही आणणार आहे का नाही. तोपर्यंत आता मी जेवण करून घेते. आज डाएटला रामराम. आज छान असं मस्त जेवण करून घेणार. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. अगदी मी सकाळी सकाळी तुमचं सगळ्यांचं व्हिडिओमध्ये स्वागत केलेलं आहे. आणि छान असं मी इथं माझ्या गार्डनमध्ये आहे. छोटीशी गार्डन आहे. तर छान वाटतं सकाळी सकाळी ना. माझी बरीचशीच कामं आवरल्यानंतर आज ऊन पण नाही आहे, त्यामुळे म्हटलं चला जरा व्हिडिओ आपण बागेमधूनच सुरुवात करूया. आणि तुम्हाला एक छान असं झाड दाखवते. तर हे बघा माझ्या साईडला मस्त असं हे कोलियसचं आहे. एवढं उंच वाढलेलं, खूप जास्त असं 3 फुटापर्यंत तरी असेल. आणि खूप जास्त पाऊस होता तर ते पावसामुळं कोलमडले खाली. दाखवते तुम्हाला. हे बघा जवळून पण कोलमडले. आणि आता त्याच्या मुळ्या सगळ्या अशा जमिनीमध्ये गेल्यात. आणि दिसताना तर इतकं सुंदर दिसायला लागले हे. म्हणजे मला काढायचं होतं ॲक्च्युली, पण हे काढू वाटेना. कारण जिथं ते जमिनीला टेकले ना तर तिथं जास्त मुळे आलेत. आणि ते तिथं छान असं रोवलं गेले. तर मस्त असा हा ताटवा तयार झाला आहे बघा. किती सुंदर दिसते. कलर कॉम्बिनेशन तर एक नंबर, एकदमच छान. आणि मी याची छोटे छोटे कटिंग करून पण म्हणजे साईडनं बघायला लावेन, जेणेकरून गार्डनमध्ये छान दिसेल. बॉर्डर मस्त अशी तयार करेन. तर चला आत्ता सकाळी व्हिडिओला मी सुरुवात केली. पक्ष्यांची खूप जास्त किलबिलाट ऐकू येते. मला माईक लावलं आहे त्यामुळे तुम्हाला ऐकू येत नाही आहे, पण मला छान अशी किलबिलाट ऐकू येते. आणि आज मी वेट लॉससाठीचीच रेसिपी जी की शेअर केलेली, पण मी आज का दाखवणार आहे ते पण सांगते. तर चला आता किचनमध्ये जाऊया आणि सकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी म्हटलं चला आपण गार्डनमधून छान असा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर किचनमध्ये जायचं आहे. मला पुन्हा एकदा भेंडीचीच भाजी करायची आहे. का करायची आहे ती पण सांगते. कारण मी सांगितलं आहे बघा तुम्हाला, आठवड्यातनं 3 वेळा तरी मी भेंडी करते. 3 वेळा 4 वेळा पण होते कधी कधी. तर चला आता दाखवते तुम्हाला. तर मंडळी मी दाखवते तुम्हाला. हे बघा अशी जून नाही आहे, पण आकारानं साईजनं मोठी भेंडी आहे. आणि अशा मोठ्या मोठ्या भेंड्या मी आणल्यात, पण सगळ्या चांगल्या आहेत. एकसुद्धा भेंडी किडकी नाही. बघू शकता एवढ्या लांब लांब अशा भेंड्या आणल्यात मी. का आणल्यात ते सांगणार आहे मी पुढं तुम्हाला. आणि इथं थोड्याशा मी कट पण करून घेतल्यात. आता हे दाखवतच तुम्हाला कट करते. तशा तर बाजारामध्ये भरपूर कोवळ्या भेंड्या, आणि ह्या पण कोवळ्या भेंड्या आहेत. अगदी अजिबात निबार किंवा जून अजिबात नाही आहेत. पटकन कापल्या जात आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये म्हणजे आमच्या शेतामध्ये मुलांनी भेंडी केलेली. सत्यजित रणजित दोघांनी भेंडीचं पीक घ्यायचं ठरवलेलं. आणि भरपूर असं कोणताच अनुभव नाही, काही नाही. म्हणजे फळभाजी करायचा कोणताही अनुभव नसताना लॉकडाऊनमध्ये त्यांनी निर्णय घेतला की आपण बघूया, फळभाजीमध्ये पहिल्यांदा भेंडीचं पीक घेऊया. आणि काकडी आणि भेंडी असं 2 लावलेलं. तर इतकं पीक आलं ते काकडीचं पण आणि भेंडीचं पण. भरपूर म्हणजे असे ते 20 काय 25 किलोच्या अशा पिशव्या असतात मोठ्या मोठ्या. तर त्या पिशव्यांना अशा टेम्पो भरून निघायच्या 1 दिवस आड. आणि त्या मुलांना ना म्हणजे गडी माणसं 2 गडी घ्यायचे तरी पण ते आवरतच नव्हतं. म्हणजे इतकं पीक ते जोमानं आलेलं.
कारण शेत असं कसं खत वगैरे जास्त असणारं शेत होतं ते, आणि त्यामध्ये त्यांनी तो प्रयोग केलेला. लॉकडाऊनमध्ये बसून काय करायचं म्हणून भेंडी आणि काकडी असं दोन्ही बिया टोकलेल्या. खूप जास्त भेंडीचं पीक आलेलं. काकडीसुद्धा इतकी मस्त आलेली, इतकी कोळी 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 काकडी. आणि त्यावेळी प्रखर उन्हाळा होता, आम्ही गावाकडं होतो 2 महिने. तर त्या 2-3 महिन्यामध्ये इतकं भेंडीचं पीक आणि इतकं काकडीचं पीक आलेलं, मुलांना ते पीक आवरत नव्हतं. म्हणजे इतक्या भेंड्या निघायच्या तोडायला सुद्धा आणि ते सगळं. तर एक दिवस आडाला टेम्पो भरून जायचा भेंडी आणि काकडी निघायची. एक 20-30 किलो 20-30 किलो अशी काकडी निघायची एक दिवस आडाला. पण भेंडी प्रचंड निघायची, भरपूर भेंड्या निघायच्या. आणि त्यावेळी कसं व्हायचं, आज म्हणजे भेंडीची आता साईज दाखवते मी तुम्हाला. कोवळी भेंडी जर आज एवढी छोटी असली तर उद्याचा एक दिवस, परवा दिवशी आपल्याला भेंडी काढायची, तर उद्याचा एक दिवस जरी मध्ये असला ना तर ती भेंडी एवढी व्हायची. आणि इतका प्रश्न पडायचा, कारण कस्टमर घेताना बाजारात बघा, आपण सुद्धा गेल्यानंतर ना भेंडी घेताना अगदी कोळ्या कोळ्या बुटक्या बुटक्या एवढ्या भेंड्या घेतो. पण आता मला माहिती आहे, ते पीक केल्यामुळं मी सुद्धा शेतात जायची मुलांच्या बरोबर, अगदी घराजवळच होतं, त्यामुळं सकाळ संध्याकाळ जाणं व्हायचं. आज एवढी भेंडी बघितलेली असायची, उद्या एकच दिवसमध्ये तिसऱ्या दिवशी भेंडी एवढी लांब व्हायची, एक वीत भेंडी व्हायची. म्हणजे इतकी वाढ त्याची फास्ट होत होती. आणि ती भेंडी काय म्हणजे जास्त जून नसायची, पण ग्राहक घेताना अगदी दर पाडूनच घेतला जायचा. आणि ज्यावेळी आपण शेतमाल आपला असतो आणि ज्यावेळी आपण व्यापाऱ्यांना देतो, व्यापारी तर अगदी कवडीमोल किमतीनं तो म्हणजे जो काय बाजारभाव असतो ना तर तो लावतात. त्यामुळं मला ते अनुभवलेलं होतं. आणि मी परवा बाजारात गेलेले गुरुवारी, तर त्या एक ना माझ्या वयाच्याच अशा ताई होत्या, आणि त्या मला म्हणत होत्या, अहो ताई छान आहेत भेंड्या, घ्या, निबार नाहीत, म्हणजे त्यामध्ये बी पण जास्त मोठे नाहीत, आणि घ्या. मी म्हटलं ताई तुम्ही मला म्हणजे हे काही सांगूच नका, म्हटलं मी भेंडी घेणारच आहे. का घेणार आहे त्यांना तिथं नाही सांगितलं, पण म्हटलं चला आपण व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी आपण म्हणजे इतर महिलांपर्यंत नक्कीच पोचवू शकतो. अगदी काय एवढ्या लांबड्या भेंड्या असल्या किंवा मोठे जर असे दोडके असले तर ते निबार असतात, चांगले लागत नाहीत, असं अजिबात नसतं. म्हणजे जो माणूस पिकवतो ना तर त्याला त्या गोष्टींची जाणीव असते, किंवा त्या गोष्टीसाठी किती कष्ट घेतले याची जाणीव असते. तर मी त्या ताईंना काही न हे करता 1 किलो भेंडी घेतली. मला तर तेवढी भेंडी लागणार नव्हती, कारण तसं 2-2 दिवसाला असं भाजीपाला आणला जातो. पण मी 1 किलो भेंडी घेतली. आणि त्या दिवशी ना मला लॉकडाऊनची आमची परिस्थिती आठवली. त्यावेळी किती आम्ही म्हणजे ग्राहक मिळण्यासाठी किती मुलांचा आट्टापिट्टा चाललेला. ते सगळं भेंड्या तोडायच्या आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, म्हणजे त्या दिवशी सगळं ते पिशव्या वगैरे भरून ठेवायच्या. सकाळी लवकर अगदी भेंड्या तोडल्या जायच्या 6 वाजता, 6च्या पण अगोदरच म्हणा. आणि तोडल्या जायच्या, किंवा रात्री संध्याकाळी 6पर्यंत तोडल्या जायच्या. ते बांधून वगैरे ठेवायचं, ते परत टेम्पो बोलवायचं, त्याच्यामधून न्यायचं, ते बाजारापर्यंत न्यायचं, व्यापाऱ्यांना द्यायचं. आणि मग जेवढा भाव पाहिजे तेवढा भाव मिळत नव्हता. आणि अशा पद्धतीनं म्हणजे ते पीक घेतलेलं आणि अनुभवायला पण मिळालं की पीक घेतल्यानंतर आपण पीक तर छान काढतोय, पण त्याला तेवढा बाजारभाव मिळत नाही. तर अशा पद्धतीनं म्हटलं चला ही एक म्हणजे आमच्या बाबतीत जी घडलेली गोष्ट होती, जी की मी अनुभवलेली. आणि एखादा माझ्याकडे आता मोबाईलमध्ये फोटोसुद्धा असेल, दाखवते मी तुम्हाला, म्हणजे थंबनेलला सुद्धा लावेन कदाचित जर मिळाला तर. ज्या दिवशी भेंडी तोडली जायची संध्याकाळच्या दरम्यान, म्हणजे सायंकाळी 4 नंतर 4 ते 6, तर त्यावेळी भेंड्या अशा निवडून भरल्या जायच्या. म्हणजे जास्त जून वगैरे भेंड्या असतात तर त्या जनावरांना काढल्या जायच्या. आणि मी आणि माझी जाऊबाई, आम्ही आणि 2 मुलं किंवा अजून 2 गड्यांच्या बायका किंवा मुलं असतात, तर ती सगळीजण निवडायला बसायची. असा मोठा राऊंड करून आम्ही बसायचो. आणि असे एवढे मोठे मोठे ढीग असायचे भेंड्यांचे. तर ते तिथला मी ना फोटो पण त्यावेळी काढलेला, पण त्यावेळी व्लॉगिंग करत नव्हते ना, तर बायचान्स त्यावेळी व्लॉगिंग करत असते ना तर ते व्लॉगसुद्धा तुमच्यापर्यंत पोचले असते. माझ्याकडे फोटो असेल तर नक्कीच दाखवते, कारण निवडताना वगैरे भेंड्या निवडायला मी त्या आपल्या ज्या कामगार बायका असतात तर त्यांच्याबरोबर मी सुद्धा बसायचे. मला पण म्हणजे अनुभव घ्यायला आवडायचं, किंवा चला आपल्या मुलांनी केले म्हटल्यावर आपण थोडासा हातभार लावला तर काय बिघडते, म्हणून मी बसायचे. आणि तेव्हा काढलेले फोटो आहेत ते.
तुमच्या मोबाईलमध्ये वगैरे असतील तर ते नक्कीच मी जोडणार आहे. आणि त्यावेळेचा अनुभव खूप मोठा होता. अगदी ताजा ताजा भाजीपाला पिकवायचा वगैरे हे तेवढी सोपी गोष्ट नाही, आणि पिकवल्यानंतरच सुद्धा त्याचं मार्केटिंग करणं ही त्याहून मोठी गोष्ट आहे म्हणजे, आणि अवघड. तर चला, बोलत बोलत आता मी ह्या भेंड्या कट करून घेते. वेट लॉसच्या जर्नीमध्ये भेंडीचा रोल खूप महत्त्वाचा आहे. टोमॅटो, काकडी, भेंडी, बीट, गाजर ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत ना, ह्या सगळ्या भाज्यांचा जास्त करून वापर केला जातो. तर चला, आता हे भेंडी झाल्यानंतर मग तुम्हाला रेसिपी काय आज दाखवणार नाही, कारण बऱ्याच वेळा ही रेसिपी दाखवून झालेली आहे. आता मी हे सगळं करून घेते, माझी डब्याची पण गडबड आहे. आणि आता हे सगळं आवरल्यानंतर मग तुम्हाला निवांत भेटते. सायंकाळची वेळ आहे आणि मी गच्चीवरती आले. इथं तर भोपळ्याला वगैरे वेल, भोपळ्याच्या वेळेला मस्त मस्त फुलं लागलेत बघा. छान छान फुलं लागलेत. अजून एकही भोपळा लागलेला नाही. आणि आपल्या निशिगंधाला छान अशा कळ्या उमलायला लागल्यात. हा दोडका जो आहे तो मी कालच्या व्हिडिओमध्येच दाखवलेला आहे, तुम्हाला तोडलेला आहे. आणि हा व्हिडिओ त्याच्या अगोदरची क्लिप होती, तर त्यामुळं थोडंसं मागं पुढं झालेलं आहे. काकडीच्या वेलाला भरपूर फुलं लागलेली आहेत. काही वेलीवर फुलं आहेत, काही गळून पडलेली आहेत. पण काकडीचं फळ अजून एकही लागलेलं नाही. लागल्यानंतर मी दाखवणार आहे तुम्हाला. आणि आता म्हणजे जे दुधी भोपळ्याचा वेल होता ना, तर त्याला खूप छान असे भोपळे लागायला लागलेत. एक छानच मोठा थोडासा व्हायला लागला आहे आणि एक छोटंसं पिल्लू भोपळा लागला आहे. तर तो मी 2-3 दिवसानंतर थोडासा मोठा झाल्यानंतर तोडल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. आणि हा दोडक्याचा वेल आहे, खूप असा वर चढायला लागला आहे, पण फुलं भरपूर आहेत, पण अजून एकही दोडका आलेलं नाही. तर अशा पद्धतीनं. आणि ह्या ज्या कुंड्या आहेत, तर ह्या शेंगासुद्धा मी काल तोडलेल्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर व्हिडिओ थोडे मागं पुढं झालेले आहेत आणि म्हटलं क्लिप डिलीट करण्यापेक्षा आपण ह्या व्हिडिओमध्ये थोड्या थोड्या आहेत त्या जोडूया आणि एक व्हिडिओ होईल. तर अशा पद्धतीनं हे सगळे वेल छान अशा आलेले आहेत. ही काकडी आहे ना, तर ह्या काकडीचं सुद्धा वेल फुलांनी छान असा बहरलेला आहे. आणि हा जो भोपळ्याचा वेल आहे, तर याला छान असा भोपळा लागलेला आहे, मस्त असा. तोडल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे नक्की. खूप छान वाटते असं टेरेस किचन गार्डनवरच्या ना भाज्या तोडल्यानंतर, त्याची भाजी केल्यानंतर खरंच मनाला खरोखर खूप मस्त वाटतं. अशा टेरेस गार्डनवरती थोड्या थोड्या भाज्या लागायला चालू झाल्या. आणि आता इकडं माझ्या पाठीमागच्या जी भोपळ्याची वेल आहे, तर त्यालासुद्धा मस्त छान असे फुलं आलेत, भरपूर असे आलेत. आणि तिकडं त्या बाजूला तिथं जी 2 आहेत ना त्या ग्रिलला, तर तिथंसुद्धा एका काकडीला आणि भोपळ्याला मस्त छान अशी फुलं आलेत. आणि छोटे छोटे आता भोपळे आणि काकड्यासुद्धा लागायला चालू होईल. आणि ते लागल्यानंतर पण तुम्हाला दाखवते. एक वाटाण्याचा वेल छान असा मोठा आला आहे, तर त्यालासुद्धा वाटाण्याच्या शेंगा लागलेल्या आहेत. तर थोड्या प्रमाणात कसं ना, पण टेरेस गार्डनवरती ज्या काही फळभाज्यांची वेल लावलेत, तर त्याला छान अशी फळभाज्या यायला लागलेत. तर चला, आता सायंकाळची वेळ झाली, दिवे लागणीचं टायमिंग आहे. आणि आता मला दिवे लावून म्हणजे दिवा लावायचा आहे देवाऱ्यावरती. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद.